वंचित बहुजन अघाड़ी बरसली में बैठक संपन्न। वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार सुगत बागमारे ने बार्शी टाकली में एक भव्य बैठक व बार्शी टाकली तालुका वंचित बहुजन अघाड़ी के नवनिर्वाचित उम्मीदवार सुगत बागमारे सुनील भाऊ ढाबरे ने लोगों से वंचित बहुजन का समर्थन करने की अपील की। ऐसा अनुमान है कि वंचित बहुजन अघाड़ी के अच्छे दिन आएंगे। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश यह है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो आग, कहीं भी ये आग जलनी चाहिए, ये आग जलनी चाहिए। आम्ही विनंती करायला आलो आहे, विनंती करून जातो। आपण सर्व मला आशीर्वाद द्याल अशी आपल्या सर्वांना एक विनंती करतो। 32 याची उमेदवारी जोरात पाहिजे आवाज। भूक लागला का? जगदंबा यानी के बोलो संत सेवालाल महाराज की। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्व थोर महापुरुषांना त्रिवार अभिवादन। आजच्या या विचारपीठावर उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय संग्रामभैया गावंडे, आताच ज्यांनी तुम्हाला अतिशय उत्कृष्टपणे संबोधन करून शासनाच्या चुकीच्या धोरणाबद्दल माहिती दिली असे आमचे जिल्ह्याचे नेते अनिरुद्धजी तिडके साहेब, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व आमच्या आताच तालुक्याचे अध्यक्ष आणि तुमचे नेते आमचे गजानन भाऊ मानतकर, अविनाश भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी, विचारपीठावर उपस्थित फिरोजभाई असतील, अमरदादा असतील, सतीशदादा गावंडे असतील, आमचे धम्मप्रचारक पवन सुंदरजी वानखडे, सार्थदादा, सरपंच आमचे चंद्रसिंहजी, साहेबराव भाऊ, अनेक लोक आमचे जावेद भाई, मुन्ना भाऊ, आता वेळ आहे सर्वांचे नाव झाले, अशोकदादा इंगळे, किरणदादा ठाकरे आणि सर्व विचारपीठ, कोणाचं नाव सुटलं असेल तर माफी। आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व मतदार भावांनो, या गावातील सर्व सुजाण नागरिकांनो, सगळ्यांनी तुम्हा सगळ्या लोकांना सगळ्या समस्या सांगितल्या की नाही? शेतीमालाचे भाव सांगितले, अडचणी सांगितल्या, सगळं सांगितलं, पण मतदानाचं काय? मतदानाबद्दल कोणी सांगितलं का? बरं, मतदान कशासाठी असते? काही अडी कशा मालूम काही कमलं ना? मालूम काही मतदान हे कशासाठी असते? इकडे युवक आहेत आमचे, काय बाबा? धन्यवाद। बंडूदादा आमचे सहकारी मित्र, जिल्हा परिषद सदस्य बंडूदादा राऊत हे या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। निवडणुकीत आली की काय चालतं बरं आपल्या गावामध्ये, तांड्यामध्ये काय असते? मतदान आलं की आपल्या तांड्यामध्ये हे 5 वर्ष लुटणारे लोक येतात, आपल्या लेकरायले कुठंतरी धाब्यावर घेऊन जातात, बरोबर आहे की नाही? आणि 8 दिवस आपले सोय करतात। पण पुढच्या 5 वर्षाचं काय? माया बापाने जे लोक लुटतात, माझ्या लेकराच्या हाताला जे लोक काम भेटू देत नाही, माझ्यासाठी असलेल्या शाळा बंद करतात, माझ्या गावात विकास पाहिजे तो करत नाहीत, त्याचं काय? 8 दिवसाच्या सोयीसाठी 5 वर्षाचा वनवास तुम्हाला भोगायचा का? हे पहिल्यांदा तुम्ही ठरवलं पाहिजे। भोगायचा